लाईव्ह महाराष्ट्र हा तुमची साथ आमची। कनेरसर गावचे तरुण तडफदार युवा नेतृत्व सत्यवान आबा दौंडकर पाटील यांनी मुक्तिधाम स्मशानभूमी कनेरसर येथे वड, चंदन व विविध प्रकारचे झाडे लावण्यास सढळ हस्ते मदत करून वृक्षारोपण केले। यावेळी कनेरसर गावचे उपसरपंच, खेड तालुका शिवसेना उपाध्यक्ष संतोषभाऊ दौंडकर, मोहनशेठ दौंडकर पाटील, माजी यमाई देवी ट्रस्ट अध्यक्ष सुदामराव माशेरे, पंचायत समिती माजी सदस्य जवाहरशेठ दौंडकर पाटील, हबप बाळासाहेब हजारे, कनेरसर गावचे ग्रामस्थ व ग्रामविकास अधिकारी संतोष डफळ, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, उपसरपंच, चेअरमॅन, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाहूया एक विशेष भाग। आपले प्रतिनिधी कॅमेरामॅन तानाजी घाडगेसह आपले प्रतिनिधी काळूराम घोडके, पुणे। शक्तीच्या आई तीरावरती आणि भक्तीच्या पै तीरावरती पावलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या कर्तृत्वाने खोदलेल्या या मातृभूमीमध्ये खेडच्या पूर्व पट्ट्यामध्ये आज कनेरसर महाराष्ट्राचा आराध्य कुलदैवत आहे आणि आदिमाय शक्तिकुल स्वामिनी यमाई माता या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये आज ही इतकी सुसंस्कृतिक, सुजलम सुफलम अशी ही मोक्षधाम, याला मोक्षधाम का म्हणलं जातं दौंडकर साहेब, तर शेवटचा जो अंत्ययात्रा होती त्या ठिकाणी मोक्ष मिळतो, काकपर्शी होतो, त्याला मोक्षधाम म्हणलं जातं। आणि आज या ठिकाणी तुम्ही गिरीगिरीने प्रत्येक एक वेळेला जन्म, मृत्यू आणि विवाह मानवाचे हे तीन महत्वाचे घटक असून माणूस किती काळ जगला याला किंमत नाही, पण तो कसा जगला याला फार मोठी किंमत आहे। आणि त्या अनुषंगाने तुम्ही पंढरीचे वारकरी आहात, कारण टाळ वाजे, विना वाजे, वाजे हरीचा विना, आणि प्रत्येकाला या मोक्षधाममध्ये एक दिवस तरी उडून तरी येणं आहे, पुन्हा पुन्हा नाही होणार, पण याचा तरी येणं आहे। ही 100% त्या अनुषंगाने आपण या मुक्तधाममध्ये वृक्षारोपण दौंडकर साहेबांनी केलं, त्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतंय? अतिशय सुंदर। काय होतंय, आता काही दिवस झाला आमच्या गावात जरा थोडा प्रॉब्लेम आहे। त्याचा विषय असा आहे, ज्यावेळेस आम्ही हे काकपर्शी होत नाही याच्यावरती आम्ही सोयीशा केली, त्या नंतर जाऊन आम्ही ते सर्व केलेलं आहे आणि अजूनही करत राहणार आहे। त्याच्यातून जर आम्हाला यश आलं तर अतिउत्तम। काय होतंय, इथं आले का लोक थोडे काकपर्शीनं आल्यावर नाराज होत्यात, चालणार आहे। आता त्याला काय ज्याचं कर्म आहे तसं ती शेवटी फळ आहे, ते बी त्याला इलाज नाही। जसे ज्याचे कर्म तसे फळ देतो ईश्वर, त्याला इलाज नाही। पण परंतु ती एवढं होऊन तरी आम्ही आमचा प्रयत्न चालूच आहे, करणार आहोत। आणि त्यातून सहकार्याची भूमिका आमच्या गावकऱ्यांनी म्हणा, सत्यवान आबा दौंडकर यांनी बी, अधिक गावकरी सर्व मंडळी यांनी सहकार्याची मोठ्या मोलाचं सहकार्य, यांचं सर्वांचं सहकार्य अतिउत्तम आहे। त्यामुळं बाकी काय बोलण्यात माझं नाही। धन्यवाद। बरोबर आहे। आपल्या गावामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या बेल नदीच्या तीरावरती आज हा जे संगम आहे, असा संगम कुठेही पुन्हा पुन्हा पाहायला मिळत नाही। आणि समोर महाराष्ट्राचं आराध्य कुलदैवत कुलस्वामिनी आदिमाय शक्तीचं म्हणजे आज एवढं मोठं प्रज्वलित मंदिर आहे। या ठिकाणी आदिमाय शक्तीने काय केलेलं आहे की हे माई म्हणता कुलस्वामिनी यमाई जागृत झालेली आहे। कानू पाठकांच्या आचड भक्तीमुळे आदिमाय शक्ती या ठिकाणी आलेले आहे। तर ह्या ग्रामस्थांचे तुम्ही कशा पद्धतीने अभिनंदन आणि आभार मानता? अतिउत्तम, एक नंबर। सर्वांनी अति झटून काम करतात, याच्यात मोठा आनंद आहे आणि असंच पुढे चालत राहू ही ईश्वराची हरणी पार करू। अध्यक्ष, माणूस किती काळ जगला याला किंमत नसून तो कसा, म्हणजे माणूस किती काळ जगला याला किंमत नसून तो कसा जगला याला फार मोठी किंमत आहे। आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरी त्यांच्यापासून आपल्याला चंदन, सुवास आणि आरोग्याला मिळणारे अपायकारक जे म्हणजे विशिष्ट आहे त्याच्यापासून आपलं संरक्षण व्हावं, त्या अनुषंगाने आज मुक्तधाम या ठिकाणी आपण वृक्षवल्ली रोपण हे केलेलं आहे, लागवड केलेली आहे। त्या अनुषंगाने आपल्याला काय म्हणायचं? आज या ठिकाणी कनेरसर गावच्या स्मशानभूमीमध्ये या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सत्यवान आबा दौंडकर यांनी स्वखर्चातून या ठिकाणी आपल्याला 4 प्रकारची झाडं या ठिकाणी, वृक्ष या ठिकाणी दिलेले आहेत। आणि या ठिकाणी आपल्याला वडाचं झाड असेल, चंदनाचं असेल, असे विविध प्रकारची झाडांचं या ठिकाणी दिलेले आहेत। आणि या स्मशानभूमीमध्ये झाडं देत असताना ही खूप उंच अशी झाडं, 15 फूट उंचीची झाडं या ठिकाणी दिलेली आहे। त्यांचं कनेरसर गावच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन करतो, स्वागत करतो। या ठिकाणी आपल्याला स्मशानभूमीमध्ये एवढी सुंदर स्मशानभूमी असताना आपल्याला या ठिकाणी कावळ्याचा थोडासा प्रॉब्लेम येत आहे, म्हणून या झाडाचा उपयोग व्हावा म्हणून या ठिकाणी आपल्याला सत्यवान आबा दौंडकर यांनी ही झाडं देऊन
या ग्रामपंचायतीला चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा हार्दिक असा आभार. दौंडकर साहेब, आता अध्यक्षांनी सांगितलं काक परिचय होत नाही. क्षण हा भंगूर आहे आणि क्षण भंगूर नाही. घडीचा भरोसा. कापरा ज्योत कधी हवेत विरळ हे सांगता येणार नाही. धन दर्वे दौलत सोडून माणूस निघून जाणार आहे, परंतु शेवटच्या क्षणी आत्म्याला म्हणजे एक मोक्ष लाभावा त्या अनुषंगाने तुम्ही आज वृक्षारोपण ही प्रक्रिया करत आहात. तर ते तुमच्या मनामध्ये ही प्रेरणा कशा पद्धतीने प्रज्वलित झालेली आहे? हे बऱ्याच दिवसांची आमच्या स्मशानभूमीची अडचण होती. त्या टायमाला व्यक्तीचं आपल्या धर्मामध्ये थोडंसं समजलं जातं की कावळा काच स्पर्श झाल्यानंतर त्याला मुक्ती मिळते. परंतु हा एक आध्यात्मिक विषय आहे. त्याला जोडून झाडांच्यावर प्रेम करून झाडं जगवणं आज काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने मी दोन वडाची झाडे आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आम्ही झाडं लावण्याच्या कावळ्यांना सारखी पक्षी झाली ती काय आम्हाला मदत होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेतला. पाठीराणी इतर काही ग्रामस्थ बरेचसे मंडळ होते. वृक्षारोपण केलेलं आहे. आता दौंडकर साहेबांनी सांगितलेले वेळ नदीच्या तीरावरती हिरवा शालू नेसून उभ्या असलेल्या सह्याद्रीच्या कपारीमध्ये वसलेल्या या वृक्षधाममध्ये जो काकस्पर्श होत नाही आणि प्रत्येक माणूस जन्माला येतो, मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू सांगत नाही पाटील आपला पत्ता आणि रसायला होतो दुसऱ्याला तिथा. दोन वंडे त्यांची सागरात भेट झाली. जर पाण्याची लट आली ताटातून झाली तर परत गाठभेट होत नाही आणि शेवटच्या क्षणी त्याला मोक्ष मिळावा, त्याचे आत्मिक समाधान मिळावं त्या अनुषंगाने कनेसर गावचे सुपुत्र दौंडकर घराण्याची घरांशाही टिकवण्यासाठी आणि गावच्या विकासाला चालना मिळावी आणि प्रत्येकाचे अंतकरण दुःखी अंतकरण थोडंसं त्याला आत्मिक समाधान मिळावे त्या अनुषंगाने दौंडकर साहेबांनी मोहनशेठ दौंडकर असतील, पाटील असतील किंवा सरपंच असतील सर्व ग्रामस्थ हितचिंतकांच्या सहकार्यांनी काय केलेलं आहे की या ठिकाणी वृक्षवल्ली आंबा सोयरे वनचरी ज्या वेळेला करोनाचा महामारी आली त्यावेळेला लोकांना वृक्षाची कल्पना झाली. कारण त्यावेळेला श्वासासाठी माणसाला दारदार हिंडावं लागलं. ज्यांचे टायर कोण झाले, त्यांचे श्वास कोण झाले, त्यांचे आत्मे काय केले वरच्यावर अग्नीमध्ये निघून गेले आणि तीच प्रेरणा तेच प्रोत्साहन डोळ्यासमोर ठेवून आज आबासाहेबांनी काय केलेलं आहे की एक वटवृक्ष असाच बहारावून जावा आणि त्या ठिकाणी चंदाचा सुगंध असा कनेसर गावावरती मनमोहित व्हावा असे हे मनमोहित राव आहेत आणि यांनी हे वृक्षारोपण केलेलं आहे. त्या अनुषंगाने कनेसर गावच्या ग्रामस्थांचं हार्दिक हार्दिक स्वागत, अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. घोडके पत्रकार, महाराष्ट्र लाईव्ह, ते विनोद. लाईव्ह महाराष्ट्र, हा तुमची साथ आमची.